प्रत्येक मुलीला काही खास पदार्थ आहेत ना आपल्या आईच्या हातचेच खायला आवडतात आणि मला आवडतात आईने केलेली थालीपीठं म्हणजेच धपाटे. धपाटे म्हणजे पाठीतले नाही, खायचे धपाटे. तर आई आली होती 2-3 दिवस. तिला म्हणलं चल कढी थालीपीठाचा बेत करूयात. भाजणी मी केलीच होती, ताजी ताजी भाजणी होतीच. म्हणलं चला संध्याकाळच्या वेळी असंच काहीसं बरं वाटतं. तिला म्हणलं मी कढी करते, तू मात्र थालीपीठं कर, कारण मला तिच्याच हातची थालीपीठं आवडतात. तर कढीसाठी 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीलिंब म्हणजेच कढीपत्त्याची काडी घेतली. लसूण मी कधीही बारीक चिरताना त्याला थोडंसं असं सुरीने प्रेस करते आणि मग चिरते, म्हणजे त्याचा फ्लेवर छान रिलीज होतो. किंवा तुम्ही ठेचून वापरू शकता. हिरवी मिरची बारीक चिरली, आलं किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरायची. त्याचसोबत लागणारे 1 कढीलिंब म्हणजे कढीपत्त्याची काडी. आता पाऊण कप दही घेतलं आहे. कढीसाठी दही थोडं आंबट घ्यायचं म्हणजे चव चांगली लागते. यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन, ज्यामुळे दाटसरपणा येतो. पूर्वी ज्वारीचं पीठसुद्धा वापरायचे कढीसाठी. पाव चमचा हळद आणि चमचाभर साखर घातली. तुम्हाला साखर आवडत नसेल नाही घातली तरी चालेल. पाणी घालण्याच्या आधी 2 मिनटं याला घुसळून घ्यायचं, म्हणजे बेसन आणि दह्यातल्या गुठळ्या छान मोडून ते मऊसूत होतं आणि मगच यामध्ये घालायचं पाणी. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं. तुम्हाला जशी कढी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आणि 2 मिनटं घुसळून घ्या. 2 मिनटं चांगलं घुसळलं. आता यामध्ये घालूयात किसलेलं आलं, चिरलेली कोथिंबीर आणि जेवढं आपण कढीलिंब घेतला आहे त्यातली 2-3 पानं बारीक चिरून घालायची. आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता मस्त चरचरीत फोडणी देऊयात. त्यासाठी पातेलं गरम करत ठेवलं आहे. बरेच जण म्हणतात की आंबट पदार्थाला पितळी भांडी वापरू नये, पण कलही केलेली असेल तर चालतात. आता पातेल्यामध्ये चमचाभर तेल घेतलं, तुम्ही तूप वापरू शकता. तेल तापलं की घातली मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची. याला परतायचं आहे अगदी अर्ध्या 1 मिनटासाठी. मग यामध्ये घालूयात कढीलिंब आणि थोडासा हिंग. तर कढीलिंब हा थोडासा फोडणीत घालायचा, थोडा कच्चा घालायचा, म्हणजे मग चव छान येते. कोथिंबीर घातली म्हणजे फोडणी करपत नाही आणि मस्त चरचरीत फोडणी बसली आहे. हे मिश्रण आपण ओतलं, चर्रकन आवाज यायला पाहिजे, म्हणजे खमंग कढी तयार होते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, लगेच मीठ घालायचं नाही आणि याला चांगलं असं ढवळत राहायचं आहे आणि उकळी आणायची. असंच सोडून दिलं तर कढी फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस मध्यम ठेवा आणि याला सतत ढवळत उकळून घ्या. तर एक 2 ते 3 मिनिटं आपण याला चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि कढी तुम्ही बघाल ना अजिबात फाटली नाही. एक 2-3 मिनिटं उकळलं. यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे. तसं तर मिठाने कढी फाटत नाही, पण बरेच जण म्हणतात की फाटते, म्हणून मी मीठ शेवटी घालते आणि गॅस बंद करते. तर आपली कढी तयार झालेली आहे. आता थालीपीठं आईच्या हातचीच खायची आहेत. तिला म्हणलं काय तयारी करायची सांग, मी सगळी करून देते पण थालीपीठं तूच करायची. आई आलेली आहे, ती म्हणे राहू दे मी करते, कारण आई आई असते, तिला पटत नाही आपलं कोणाचंच. त्यामुळे म्हणलं चला तूच कर. तर आईने साधारण एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. तिला लसूण भरपूर लागतो जेव्हा तिला धपाटे करायचे असतात. तर 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. त्यामध्ये 15-20 लसणीच्या पाकळ्या घातल्या, 1 चमचा ओवा घातला, कोथिंबिरीची देठं घातलेली आहेत आणि याला बारीक वाटायचं आहे. तुम्हाला अगदीच वाटलं तर आईने सांगितलं मला की जिरंसुद्धा वाटणामध्ये घालू शकता, पण मी भाजणीमध्ये ऑलरेडी जिरं घातलं आहे म्हणून इथं घातलं नाही. तर याला आता बारीक करून घेतलं. पाणी घालायचं नाही, आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता बाकीची तयारी करूयात. तर थालीपीठं किंवा धपाटे म्हणजे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर ही हवी. ताईने देठं वाटणामध्ये घातली आणि पानं बारीक चिरून घेतली थालीपीठात घालण्यासाठी. थालीपीठ चिवट होऊ नये म्हणून 1 कांदा बारीक चिरून घेतला. कांदा एकदम बारीक चिरायचा. 4 वाट्या थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे. आईने हाताने सगळं मोजलं, कारण तिला अशीच सवय आहे. तिचा कम्फर्ट मी बघितला, म्हणलं तुला कसं करायचं तसं कर. या भाजणीमध्ये तयार वाटण, चिरलेला कांदा, कोथिंबीर, भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली साधारण 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आईने, 2 चमचे पांढरे तीळ घातले आणि आता याला सगळं एकजीव करायचं आहे आणि सरसरीत पीठ भिजवायचं आहे. आपलं भाकरीचं पीठ असतं ना त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं, म्हणजे थालीपीठं आपल्याला व्यवस्थित थापता येतात, सरकतात आणि एकसारखी थापली जातात. तर हे बघा असं पीठ आपण भिजवून घेतलं आहे. हे पीठ भिजत ठेवायचं नाही, लगेच करायला घ्यायचं. चला म्हणलं आईला सगळी तयारी करून दिलेली आहे. आता आपण छान दिवाबत्ती करूयात. संध्याकाळची वेळ झाली होती, कारण आम्ही संध्याकाळसाठी हा थालीपीठ आणि कढीचा मेन्यू केला. तर छान अशी दिवाबत्ती झालेली आहे. आता लगेच आम्ही दोघी मिळून थालीपीठं करणार आहे. आई म्हणाली की चल तुला, खरं तर आई इतकी पातळ थालीपीठं थापते ना की मला तेवढी जमत नाही. आई मला शिकवणार आहे आता. तर माझ्याकडे नेहमी असे स्वयंपाकघरातले जे रुमाल असतात ते स्वच्छ धुवून मी असे ट्रॉलीमध्ये ठेवून देते, म्हणजे कुणीही अगदी नवीन जरी आलं ना त्यांना सगळं पटकन सापडतं.
तर स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतला, त्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि घट्ट पिळून घेतलं आहे. पोळपाटावर अंथरायचं. जेवढं लहान मोठं थालीपीठ हवं तेवढा गोळा काढायचा, त्याला थोडंसं मळून घ्यायचं, एकसारखं करायचं. अगदी घट्ट वाटलं तर थोडंसं सैल करून घ्या. रुमालावर ठेवायचं आणि पातळ थापून घ्यायचं. थापत असताना जर पीठ तुम्हाला हाताला चिकटतं तर पाण्यामध्ये थोडा थोडा असा हात बुडवायचा, खूप नाही, अगदी थोडासा हात बुडवायचा, झटकायचा आणि थालीपीठ सगळीकडनं एकसारखं थापायचं. जरी मी तुम्हाला सांगते ना की थालीपीठ पातळ थापायचं, मला स्वतःलाच आई एवढे पातळ थालीपीठं येत नाहीत बरं का, कारण आई असते. असं आईने छान सगळीकडनं एकसारखं थालीपीठ थापलं आहे. मध्ये याला अशी छिद्र करून घेतली म्हणजे तिथून तेल सोडता येतं आणि आतपर्यंत तेल जातं. तवा छान तापलेला आहे, लोखंडाचा तवा घ्यायचा म्हणजे चव अजून भारी येते. आता याच्यावर थालीपीठ टाकूया. रुमाल अलगद काढायचा. बराचदा रुमाल चिकटून बसतो, तर अशावेळी आपण थोडंसं पाण्याचा हात रुमालावर फिरवायचा, रुमाल लगेच सुटतो. अर्ध्या 1 मिनिटांनी कडेने आणि मधल्या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडा किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घ्या आणि थालीपीठ उलटून घ्या. थालीपीठाची वरची बाजू खूप जास्त सुकून द्यायची नाही, नाहीतर थालीपीठं चिवट होतात, वातळ होतात, त्याला चिरा जातात. तर आता गॅस मोठाच ठेवायचा आणि थालीपीठ दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचं. तुम्हाला अजून थोडंसं खरपूस पाहिजे असेल तर शेवटचे 15-20 सेकंद मोठ्या गॅसवर भाजून घ्या. आता आईने सांगितलं आता मी तुला शिकवते, तर दुसरं थालीपीठ आता मी करायला घेतलेलं आहे. तर आई मला ओरडते सगळीकडनं एकसारखं थाप वगैरे वगैरे, आईच्या सूचना चालूच असतात. असो, आई असते. मी पुन्हा एकदा तेच सांगते. तुमच्याकडे पण असं काही होतं का? कुठला पदार्थ करताना तुम्ही आईचा खूप ओरडा खाल्ला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी सुद्धा जमेल एवढं शक्य एवढं पातळ थालीपीठ थापून घेतलं आहे. मला खरं सांगा जमलं आहे का? याला पण अशी छान छिद्र करून घेऊ आणि थालीपीठं भाजून घेऊयात. फक्त थालीपीठ भाजताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की ती वातड होऊ नयेत म्हणून कधीच मंद आचेवर भाजायची नाहीत. ती छान अशी मध्यम किंवा मोठ्या आचेवर भाजायची. आणि तुम्हाला वाटतं की थालीपीठाची वरची बाजू सुकून ती चिवट होत आहे, तर सरळ तुम्ही वर सुरुवातीचे एक अर्धा मिनिट आपण थालीपीठ टाकलं की पहिल्यांदा झाकण ठेवून त्याला भाजा, म्हणजे मग थालीपीठं मऊ राहतील. तर सगळी थालीपीठं इथं आम्ही करून घेतो आहे. आणि आता मस्त गरमागरम थालीपीठ, त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं, हे सुद्धा मी केलेलं आहे. सरिताज किचन यूट्यूब चॅनलवर गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल. आणि मस्त अशी खमंग कढी. मेनू तयार झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. आता टेस्ट करते मी. तर छान माझ्या आवडीचा मेनू आहे, त्यामुळं आईने केला, कसाही आवडणारच. आईला म्हणलं तू सुद्धा खा, पण तिला असं नाही आवडत असं उगाचच. ती म्हणे की नाही मी जेवायला बसते तेव्हाच खाते, पण तिला आम्ही फोर्स केला आणि तिने खाल्लं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा. भाजणीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.